नमस्कार मित्रांनो, संग्राम पटकर 255 या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज बघूया की निफ्टी 50 चं वीकली ॲनालिसिस आपल्याला काय सांगतं आणि असे कोणते जे स्टॉक आहेत जे तुम्हाला येत्या महिन्याभरात एक 5 ते 7% तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतात. त्या स्टॉकबद्दल काही गॅरंटी नाही, पण एक चार्ट पॅटर्ननुसार किंवा त्याचा जो काय पॅटर्न बनलेला आहे, त्याचे जे काही कॅन्डल सांगतात त्याच्यानुसार मी सांगतो. घ्यायचा तो स्टॉक नाही घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या ॲडवायझरना पण डिस्कस करून तो स्टॉक घेऊ शकता. तर पहिला बघूया आपण की निफ्टी 50चं मंथली ॲनालिसिस काय सांगतो. तर जून महिना आणि जुलै महिन्याच्या या ज्या 2 कॅन्डल आपण बघतोय, या 2 कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला एक लक्षात येईल की या दोन्ही महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये मूवमेंट फारच कमी आहे. त्याचप्रकारे जुलैमध्ये पण मूवमेंट थोडीफार कमी होताना दिसते. तर याच्यामुळे एक झालेलं आहे की जो विक्स आहे, व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आहे, तो खूप फॉल झालेला आहे. तो ऑलमोस्ट तो विक्स इंडेक्स जो आहे तो 15च्या आसपास आलेला आहे किंवा 13-14च्या आसपास आलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की व्हॉलॅटिलिटी लो झाल्यामुळे तुम्हाला तेवढी मूवमेंट मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडंफार स्टॉक स्पेसिफिक राहावं लागेल. ऑप्शनमध्ये पण तुम्हाला थोडंफार प्रॉफिट खूप कमी होताना दिसते. त्यामुळं व्हॉलॅटिलिटी कमी आहे. विकली चार्ट बघूया आपण. विकली चार्ट आपल्याला काय सांगतो. विकली चार्ट आपल्याला ते सांगतो की कन्सोलिडेशन आहे. 15,600चा एक चांगला सपोर्ट येत आहे. हा 15,000 दिसतो तुम्हाला की 15,600च्या आसपास एक चांगला सपोर्ट आहे. हा जर बघितला तर 1 2 3 या 3 1 2 3 4 या 4 ज्या कॅन्डल्स आहेत त्या 15,600च्या सपोर्टला आहेत. सो 15,600चा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर तो 15,600चा सपोर्ट तुटला तर मार्केट पुन्हा 15,200च्या आसपास येऊ शकतं. तर हा जर बघितला हा एक प्रकारचा चांगला सपोर्ट आहे 15,600चा. इथे तुम्हाला मी कर्सर नेतो. येस 15,640 हे मागच्या वीकमध्ये पण मी सांगितलं होतं. 15,600 इज म्हणजे एक प्रकारचा चांगला सपोर्ट आहे. हा जर ब्रेक झाला तर मार्केट 15,200 पर्यंत खाली येऊ शकतं. सो इथे एक चांगला सपोर्ट आहे. तर 15,600 हा एक चांगली लेवल ठरू शकते. जर ह्याच्या खाली जर गेला तर निफ्टी 50 फॉल होऊ शकतो. तर हे किंवा रिव्हर्स जर गेलं तर मार्केट रिव्हर्स म्हणजे जर वर गेलं तर 16,000 पर्यंत सुद्धा हे मार्केट जाऊ शकतं. तर हे आपले जे मी सांगितले होते की निफ्टीचं वीकली ॲनालिसिस आहे. तर बघूया आपण की असे कोणते जे 2 किंवा 3 स्टॉक आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या महिन्याभरामध्ये एक प्रॉफिट मिळू शकतं. एक आपण अंदाज घेऊया. तर पहिला स्टॉक जो मी घेणार आहे, ही माझी वॉचलिस्ट आहे निफ्टी 50मधले जे जे काही स्टॉक आहेत त्याच्यातले. तर पहिला स्टॉक आहे अडानी पोर्ट्स. ओके, अडानी पोर्ट्स जर बघितला तर अडानी पोर्ट्स तुम्हाला माहीत आहे की एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. भारतातले जे काही पोर्ट्स आहेत ते मोस्टली सगळे अडानी पोर्ट्स अडानींकडे आहेत. पोर्ट्सचा जो काही बिझनेस आहे, एक्सपोर्टचा बिझनेस आहे. तर हे जर आपण जर बघितलं तर एक महिन्याभरात हा एक 15% जाऊन झालेला आहे. तर मागच्या महिन्याची जर सुरुवात बघितली तर एक 776च्या आसपास आहे आणि तिथून तो चांगला वर जाऊन पुन्हा तो खाली गेलेला आहे. म्हणजे 900पासून तो पुन्हा खाली आलेला आहे. तर सेकंड थिंग जर बघितला तर हा एक त्याचा डिमांड झोन आहे. त्याने 650ला सपोर्ट घेतलेला आहे, ते 650च्या आसपास आणि तो आता पुन्हा म्हणजे 650 ते 730 हे जर बघितलं, हा 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 जो पट्टा बघितला जर जस्ट फक्त कर्सर बघा, 750 ते 700 हा एक त्याचा चांगला डिमांड झोन आहे किंवा त्याचा सपोर्ट झोन आहे आणि आता ह्या सपोर्ट झोनमध्येच तो आलेला आहे. तर हा एक चांगला आपल्याला मल्टीबॅगर स्टॉक आहे किंवा निफ्टी 50मधला स्टॉक आहे, जो इथून एक आपल्याला चांगले एक पुन्हा 800पर्यंत मजल मारू शकतो किंवा एक 790पर्यंत हा मजल मारू शकतो. तर हा एक निफ्टी 50चा एक स्टॉक आहे अडानी पोर्ट्स. ओके, जो तुम्हाला 5 ते 7% जर तुम्ही 730च्या लेवलला जर बाय करायचं ठरवलं तर 730 लेवल सांगतो मी, 730 ते 5 to 7% तो ऑलमोस्ट 780 to 790पर्यंत हा स्टॉक तुम्हाला रिटर्न देऊ शकतो. RSI पण बघितलं तर RSI पण 47 आहे, तो थोडासा शिफ्ट झालेला आहे. सो हा एक चांगला स्टॉक आहे. दुसरा स्टॉक जर बघितला निफ्टी 50चा राहू दे. निफ्टी 50चाच एक स्टॉक आहे, तो आहे स्टील सेक्टरचा. स्टील सेक्टर का? कारण चायनामध्ये स्टीलचं प्रोडक्शन ऑलमोस्ट बंद झालेलं आहे किंवा त्यांनी कमी केलेलं आहे. सो चायनामध्ये जे काही इम्पोर्टिंग होतं स्टील ते सगळं भारतातून होतं. तर तो जो एक फायदा आहे तो भारतीय कंपन्यांना मिळालेला आहे. मग भारतातल्या ज्या काही कंपन्या असतील स्टीलच्या, टाटा स्टील असेल किंवा JSW स्टील असेल किंवा हिंडाल्कोसारख्या कंपन्या असतील, तर त्या कंपन्यांना याचा फायदा होत आहे. तर आपण बघूया की
ऑलमोस्ट कुठली कंपनी आहे की जी आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकते. मी ओके, निफ्टी 50चीच एक कंपनी आहे, तर ती बघतोय मी. हिंडॅल्को तुम्हाला एक चांगला रिटर्न देऊ शकते. तो ऑलमोस्ट 390च्या आसपास आहे. जर हिंडॅल्कोचा जर आपण रिपोर्ट जर बघितला तर तुम्हाला इथे दिसेल. ओके. ओके, हिंडॅल्कोसुद्धा एक बाईंग झोनला आलेला आहे, किंवा इकडे तुम्ही बघू शकता हिंडॅल्को एका महिन्यात सुद्धा हा एक फ्लॅट झालेला आहे. जून महिना जर बघितला तर जून महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत जर हा एक पूर्ण महिना बघितला तर तो एक प्रकारे त्याने फ्लॅटच रिटर्न दिलेला आहे. पण ऑलमोस्ट जी मी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मध्ये डिस्कस केली होती, ह्या व्हिडिओच्या एंडला पण ती असणार आहे, की 10-20 मुव्हिंग ॲव्हरेजची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती पण मी डिस्कस केली होती. त्या थेरीनुसार की हा ऑलमोस्ट आता त्याने इथं मॅगडीने पण सिग्नल दिलेला आहे, आणि 10च्या मुव्हिंग ॲव्हरेजने 20ची मुव्हिंग ॲव्हरेज लाईन क्रॉस केलेली आहे. तर हा एक आपला एक हिंडॅल्को आणि जे स्टील सेक्टरचं जे काही डिमांड आहे चायनामध्ये वाढलेलं, तर हा शेअर जो आहे तो आपल्याला एक चांगला रिटर्न देऊ शकतो 5 to 7%. सो ऑलमोस्ट 5% जर बघितला तर 390च्या लेवलला आसपास बाय केला तर तो एक 410 ते 411 पर्यंत तो आपल्याला रिटर्न जाऊन तिथंपर्यंत आपल्याला 5 to 7% आपल्याला रिटर्न मिळू शकतो. दुसरा एक स्टॉक जो मी घेतलेला आहे तो एक हाऊसिंग सेक्टरचा आहे. ज्या प्रकारे बघितलं तर अडानी पोर्ट्स आहे, आपण पहिला बघितला अडानी पोर्ट्स रिलेटेड टू पोर्ट्स आहे. दुसरा सेक्टर बघितला तर हिंडॅल्को बघितलेला आहे. तर हिंडॅल्कोमध्ये काय सांगितलं की स्टील सेक्टरचे डिमांड वाढलेलं आहे, त्याच्यामुळे हिंडॅल्को तुम्हाला एक चांगला रिटर्न देऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे DLF हा शेअर एक मल्टीबॅगर आहे. सो ऑलमोस्ट हाऊसिंगची डिमांड आता भारतामध्ये पुन्हा एकदा वाढलेली आहे. सो ऑलमोस्ट DLF हा एक चांगला स्टॉक आहे, याचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. तर हा शेअरसुद्धा तुम्ही बाय करू शकता. ऑलमोस्ट मॅगडी सिग्नल म्हणजे मॅगडीने सिग्नल ऑलमोस्ट दिलेलाच आहे, किंवा तो द्यायच्या तयारीत आहे. तर तुम्ही बघू शकता की हिंडॅल्को किंवा DLF जर बघितला तर DLFने एक चांगला मुवमेंट दिलेली आहे. जर मागच्या जर पूर्ण जून महिना बघितला तर जून महिन्यामध्ये सुद्धा तो ज्या ठिकाणी ओपन झाला होता, म्हणजे 290 पासून त्यानं 316 ऑलमोस्ट एक 10%च्या आसपास त्यांनी रिटर्न दिले होते, आणि पुन्हा तो फॉल झाला होता त्याच रेंजला, आणि पुन्हा तो त्याच दिशेने वाटचाल करत आहे. तर तुम्ही जर 300च्या रेंजला बाय केला तर ऑलमोस्ट सुद्धा तो 315 ते 320 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हाऊसिंग सेक्टरचं डिमांड वाढत आहे, त्यामुळे हा शेअर मी घेतलेला आहे. तर हे आहेत आपले टॉप 3 स्टॉक की जे तुम्हाला 5 to 7% रिटर्न देऊ शकतात. ह्या वीकमध्ये देतील की नाही मी सांगू शकत नाही. वीकमध्ये पण देऊ शकतात, 15 दिवसामध्ये पण देतील, एक महिन्याभराच्या आसपास पण देतील. कारण मी डिस्कस केलं आहे की मंथली चार्टमध्ये की व्होलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे व्होलॅटिलिटी खूप लो झालेली आहे. ऑलमोस्ट 13 ते 15च्या रेंजमध्ये गेलेला आहे. सो विचार करा, तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, आणि शेअर बाय करायचं की नाही हे तुम्ही ठरवा. दॅट्स इट. थँक्यू.